निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज अगदी सकाळपासूनच उमेदवार आपल्या मतदारांच्या भेटीसाठी निघाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये सुरेश अण्णा पाटील हे सगळ्यात ज्येष्ठ उमेदवार जे आहेत नाशिकमधले ते आज सकाळी 7 वाजताच या ठिकाणी आपल्या घरातून निघालेले आहेत, प्रचार करतायत। अण्णा, आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, आपण अगदी सकाळपासून या ठिकाणी उमेदवारांसोबत प्रचारासाठी फिरता आहात, एकूण काय वातावरण, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? तसं दररोज सकाळी मी जॉगिंग ट्रॅकवर जातो आणि प्रचार हा सकाळी जेवढे सकाळी उठलेले लोक असतात त्याच्यामुळे मी लवकर बाहेर पडतो आणि सर्वांच्या भेटी घेतो। आमचा प्रचार अतिशय चांगला चालू आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, त्याच्यामुळे आमच्या चौघांचा पण विजय हा नक्की आहे अशी मला खात्री आहे। सकाळचा जो वेळ आहे त्यावेळेला जॉगिंग ट्रॅकवर लोक असतात, व्यायामासाठी असतात, नाश्ता करण्यासाठी असतात, हा जो मतदार जो सकाळी मिळतो शेवटच्या दिवशीच्या प्रचारासाठी किती महत्त्वाचा आहे? हा वर्ग फार महत्त्वाचा आहे, कारण की दिवसभर एक उद्योग किंवा नोकरीला असतात, त्याच्यामुळे भेटू शकत नाही। त्याच्यामुळे सकाळी सर्वांची भेट होती आणि सर्व जे व्यायामप्रिय मी आहे त्याच्यावर मी पण कायम वाचतो, त्याच्यामुळे निश्चितच त्यांचा जो काही उपयोग होतो तो सर्वात चांगला होतो। एकूणच अनेक दिवसांपासून आपण प्रचार करता आहात, आज शेवटच्या दिवशी नेमका कसा प्रचार असणार आहे? रॅलीज आहेत, सभा आहेत, काय काय आहे? आज दुपारी 2 वाजेला रॅली निघणार आहे। आपले जे शिवसत्य मंडळ आहे तिथून निघणार आहे, तिथे तुळजाभवानी मंदिरात सर्व दर्शन घेऊन, तसंच खाली अशोक स्तंभ त्या भागात रॅली आहे आणि त्याच्यानंतर जो मल्हार खान आहे तिथे सभा आहे। आमदार ताई आहे, फरांदे ताई, त्यांची सभा आहे आणि 5 वाजता प्रचार संपेल। आपण बघतोय की आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। सुरेश अण्णा पाटील हे नाशिकमधले ज्येष्ठ उमेदवार आहेत। आज शेवटच्या दिवशी अगदी सकाळी 7 वाजल्यापासून सगळे उमेदवार हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करता आहेत। अनेक ठिकाणी रॅलीज आहेत, प्रत्यक्ष भेटींवर, गाठी भेटींवर देखील उमेदवारांचा भर आहे। त्यामुळे आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचल्याचं बघायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवरेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।